नमस्कार मित्रांनो. अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी जे काही टॉपिक घेऊन येत असतो, जवळपास मी ज्या टॉपिकवर फोकस करतो ना, ते टॉपिक थोडे क्युरियासिटीचे असतात. म्हणजे असं का झालं असणार किंवा असं काऊन होत असणार, अशा ज्या गोष्टी आहेत मला शिकवायला जरा इंटरेस्ट येते आणि मे बी तुम्हाला हे पाहायला इंटरेस्ट येणार आहे. आजचा मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. टॉपिक काय आहे, तो आहे ट्विन्स. म्हणजे जे काही जुळ्या मुलं असतात ना, जुळे जुळे मुलं जुळे जुळे मुलं म्हणतात त्यांना. जुळे मुलं जे तयार होत असतात ते कसे तयार होतात किंवा त्यांच्यामध्ये नेमकं असं कोणतं मेकॅनिझम असते किंवा असे कोणते कॅरेक्टर असतात किंवा कोणत्या प्रोसेस होत असतात ज्याच्यामुळे हे काय होत असते, ट्विन्स तयार होते. आता लक्षात ठेवा, जवळपास मी जेव्हा बघितलं त्यावेळेस ते जे ट्विन्स असतात ना, हे जे जुळे मुलं असतात ना, ते जुळे मुलं जवळपास 3 टाईपचे दिसतात. तुम्हाला कोणते ते सांगतो बघा. काही काही असे जुळे मुले, दोघे बहीण किंवा भाऊ असतील, आता ते तुम्ही मॅटर करून फक्त एवढा विचार करा का जे मुलं असतात किंवा मुली असतात दोन्हीपैकी कोणते असू शकते. ते कसे कोणता असायला पाहिजे तेही सांगतो. नेमका स्पेसिफिक काय असायला पाहिजे तेही सांगतो. पण पहिला एवढा बेसिक समजून घ्या. काही काही जे जुळे असतात ना, ते दोघे जण सारखे दिसतात, एकदम सारखे. दोघे जण जे असतात ना, एकदम सारखे दिसत असतात. मग ते बहीण बहीण असेल किंवा भाऊ असेल, भाऊ बहीण असेल, याच्यामध्ये सहसा एकच काय असतं, त्यांचं सेक्स असतं. म्हणजे दोघी असले तर भाऊ भाऊ असतील, दोघं असले तर बहीण बहीण असतील. जेव्हा हे एक सारखे दिसतात तेव्हा. दुसरे असतात काही काही दोघे जण, ते एकमेकांना जोडून असतात. कधी कधी तुम्ही युट्यूबवर वगैरे पाहिलं असणार किंवा गुगलवर वगैरे फोटो पहा. हे हे तो नॉर्मली दिसतात. माझ्या क्लासमध्ये मी शिकत असताना माझ्या क्लासमध्ये 2 मुली होत्या, त्या जुड्या मुली होत्या, त्यामध्ये जुड्या बहिणी होत्या दोघांच्याही. ते दिसायला खूप छान दिसत होते दोघी जणी आणि एकसारख्या दिसायच्या. त्याच्यामुळे कोणते कोण हे आम्हालाही कन्फ्युज होण्याचं आणि अजूनही कन्फ्युज होते. त्याच्यामुळे ते सारखे एकमेकाला एकसारखे दिसतात. ते कसं दिसतात ते एक असतं ट्विन्स. दुसरं ट्विन्स असतं जे एकमेकाला जोडून असतात. तुम्ही युट्यूबवर सहसा त्याला काय म्हणतो आपण, गुगलवर वगैरे त्यांचे बघा इमेजेस. त्यांना जॉईंट ट्विन्स म्हणतात. असे जॉईंट ट्विन्स म्हणतात किंवा त्याला सायमेज ट्विन्स म्हणतात. तर हे एकमेकाला असे जोडून असतात. कोणाकोणाचं पोटापासून भाग जोडून असतो, कोणाकोणाचं ते 2 लोकांचं, हे जे 2 लोक असतात ना, त्यांचे हात जोडून असतात, पाय जोडून असतात. कधी हे डोकं जोडून असतं, कधी पायाचे भाग जोडून असतं, कधी पोटाचा भाग. हे दोनही जो लोक जे असतात ना, ते सोबत ऍक्टिव्हिटी करावं लागतं त्यांना दोघांना. कुठे गेले तरी दोघं जण सोबत सोबत. एकट्याला हात दिला असते तर दुसऱ्याला पाय नसतात, दुसऱ्याला पाय असतात तिसऱ्याला हात नसतात दुसऱ्याला. हे असे जे असतात ना, त्याला जॉईंट ट्विन्स किंवा सायमेज म्हणतात. आणि तिसरे जे ट्विन असतात ते दोघेही जण जन्माला येतात, पण हे दोघे जण एकमेकासारखे सारखे दिसत नाही. सारखे दिसत नाही पण एकाच वेळी जन्माला येतात. हे सारखे दिसतात किंवा जवळपास हे जोडून असतात आणि हे सारखे दिसतात आणि एकाच वेळी जन्माला येतात. म्हणजे हे ट्विन्स असतात. ठीक आहे मित्रांनो. ते ट्विन्सचे असे टाईप असतात. तर हे दोघे जण सारखे दिसतात तर सारखे एकमेकासारखेच काऊन दिसतात, हे जोडून येतात तर जोडूनच का बरं येतात, आणि हे सारखे दिसत नाही तरी दोघं जण जन्माला येतात असं का बरं होते, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुमच्या या टॉपिक मधून काय भेटणार आहे तुम्हाला सविस्तर. सायन्स हा अप्लाइड बेस्ड सायन्स असतो मित्रांनो. तुम्ही जर त्या सायन्सला मानवाच्या जीवनात का उपयोग होतो आणि कसा उपयोग होतो हे जर समजून घेतलं तर तुम्हाला सायन्सला रट्टा मारायची गरज नाही. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर विज्ञानाला चुकूनही रट्टा मारू नका, कारण तुम्ही रट्टा मारला तर विज्ञान तुमचा बँड वाजवते पेपरमध्ये. हे माझं एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे रट्टा मारू नका, कॉन्सेप्ट शिका. ठीक आहे. आता 1 बाय 1 तुम्हाला मी सांगतो. आता पहिले याच्यावर फोकस करू आपण. बघा, आता काय असतं, ज्या वेळेस कोणताही जीव तयार होतो, आता सहसा आपल्या मानवामध्ये आपण एक रिप्रोडक्शन नावाची प्रोसेस असते. काय असते? रिप्रोडक्शन नावाची प्रोसेस असते. म्हणजे त्याला मराठीमध्ये प्रजनन म्हणतात. काय म्हणतात? प्रजनन, रिप्रोडक्शन. ह्या रिप्रोडक्शन मध्ये एक रिप्रोडक्शनचा एक सिस्टीम असते, तिला म्हणायचं सेक्सुअल रिप्रोडक्शन. कोणतं म्हणायचं? सेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजे त्याला मराठीत लैंगिक प्रजनन म्हणतात. या लैंगिक प्रजननामध्ये काय होत असतं मित्रांनो, एक मेल पार्टिसिपेट करत असतो आणि एक फिमेल पार्टिसिपेट करत असतो मित्रांनो, बरोबर. तर ज्या वेळेस एक मेल असतो त्या मेलकडे एक सेल असते, त्या सेलचं नाव असते स्पर्म सेल, आणि एक फिमेल सेल असते तिच्याकडे असते एक कोणती सेल? एक सेल. तर ज्या वेळेस स्पर्म सेल आणि एक सेल एकत्र येतात किंवा यांचं फर्टिलायझेशन होते, त्यावेळेस जो तयार होतो तो तयार झालेला काय असतो मित्रांनो? झायगोट असतो. झायगोट. तुम्हाला प्रश्न विचारला जाते सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये सर्वात रिप्रोडक्शन झाल्यानंतर सर्वात पहिली तयार होणारी सेल कोणती? तर ते काय असतं? झायगोट असतं मित्रांनो. काय असतं? झायगोट. तर अख्ख्या ट्विन्सचा मॅटर जर तुम्ही पाहिलं तर एकाच गोष्टीवर डिपेंड आहे. कोणत्या? झायगोट.
हा काय असतो, रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन नंतर तयार झालेली पहिली सेल कोणती असते, झायगोट. आता अख्खा मॅटर हा एका झायगोटवर आहे, म्हणून तुम्हाला मला हे समजून सांगावं लागलं. आता बघा, हे सगळे प्रोसेस झाली. आता प्रोसेस झाल्यानंतर हा जो झायगोट तयार झाला, हा काय झाला, झायगोट. साध्या भाषेत तयार सांगू का, हा झायगोट म्हणजे काही नाही दुसरा तर आपलं जे काही मदर सेल आणि फादर सेल, जे स्पर्म सेल आणि एग सेल, या दोघांच्या कॅरेक्टर मध्ये किंवा त्यांच्याकडे जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन होती, ते जेनेटिक इन्फॉर्मेशन मिक्स करणारा सेल म्हणजे झायगोट असते. एवढं सिंपल बेसिक तुम्ही याच्यामध्ये सायन्स समजू शकता. हा सायन्स जो झायगोट असतो, हा आपल्या वडिलांकडचा जो स्पर्म सेल आणि फिमेल म्हणजे मदरकडचा एक सेल, या दोन याच्यामधून तयार झालेला कॅरेक्टर जे असतात ना, जीन असतात, त्यांचं मिक्सिंग म्हणजे काय असतं, झायगोट असतं. आता लक्षात ठेवा, सपोज हा हा झायगोट जो आहे हा आज तयार झाला, बरोबर. आता आजची तारीख मला बहुतेक 24-25 जे असेल ते फरवरी असेल मे बी, ठीक आहे, 2024. आता आपण फक्त 24 फरवरी आठवण ठेवू. आजपासून हा 24 फरवरीला आता तयार झालं, हा झायगोट आज तयार झाला. तर आता याच्यानंतर हा 8 दिवस होणार आहे, 8 दिवस. आता इकडे 8 दिवस म्हणजे हा 24 पासून म्हणजे आता 24 चे 4 8 दिवस म्हणजे 5 दिवस म्हणजे 29 आणि 1 2 जवळपास 3 मार्च. म्हणजे आज हा झायगोट तयार झाला, ह्या झायगोटला 3 मार्चला 8 दिवस कंप्लीट होणार आहेत. पहा, हे गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामुळे तुम्हाला ते तीनही प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. हा झायगोट आहे, हा आज तयार झाला म्हणजे 24 फरवरी का 25 फरवरी जवळपास तयार झाला. इथून 8 दिवस म्हणजे 3 मार्चला या झायगोटला 8 दिवस होणार आहेत. तर त्या पहिले का होऊन जाते, 8 दिवस व्हायच्या आधी हा झायगोट आज तयार झाला, तर आजपासून 8 दिवस होणार आहेत या झायगोटला, म्हणजे 3 मार्चला होणार आहेत. त्याच्या आधी 3 मार्चच्या आधी, कधी 3 मार्चच्या आधी, ज्या वेळेस ह्या झायगोटचे जे सेल असतात, ह्या झायगोटमध्ये जे काही सेल असतात, ते 2 गटामध्ये काय होऊन जातात, विभागले जातात. ह्या झायगोट मधले जे काही सेल असतात ना मित्रांनो, ह्या सेल मधले, ह्या झायगोट मधले जे काही सेल असतात ना, ते सेल ह्या 2 गटामध्ये काय झाले, विभागले. कधी, 8 दिवसाच्या पूर्वी. 8 दिवसाचा मॅटर काय तुम्हाला नंतर समजणार आहे, पुढचं जे म्हणजे गोष्ट सांगेन तेव्हा, म्हणून तुम्हाला फोकस करतोय. 3 मार्चला 8 दिवस होणार होते, त्याच्या आधी ह्या झायगोट मधले जे काही सेल होते, त्या सेलचा अचानक 2 गटामध्ये जेव्हा विभाजन होते, 2 गटाचं विभाजन झाल्यानंतर या तयार झालेल्या एका पार्टचा दुसरा, आणि हे असं ह्या सेलचं असे डिव्हिजन 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 होऊन ह्या दोन्ही सेल पासून वेगवेगळे काय तयार होतात मित्रांनो, 2 जीव तयार होतात. लक्षात ठेवा, हा जो झायगोट होता, हा झायगोटला 8 दिवस पूर्ण व्हायच्या आधी ह्या झायगोट मध्ये असणारे सेल जे आहेत ह्या 2 भागात विभागले, आणि हे जे 2 सेल आहेत हे आपापल्या परीनं काय झालं, वाढायला सुरुवात झाली, त्यांची ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. आणि ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट झाल्यानंतर या 2 सेल पासून 2 नवीन जीव तयार झाले मित्रांनो. आणि जे 2 जीव तयार झाले, ते जो पहिले सांगितलं होतं ना, ते 2 जीव होते. म्हणजे हे दोन्ही जीव कसे असणार आहे, एकदम दिसायला सारखे असणार आहे. का सारखे असणार आहे, कारण ते एकाच झायगोट पासून तयार झाले मित्रांनो. ज्या वेळेस एकाच झायगोट पासून 8 दिवसाच्या आधी तयार होतात आणि 2 सेल विभागल्या जातात, आणि त्या वेगवेगळ्या सेल मधून 2 जीव तयार असतात, तर ते दोन्ही जीव जे असतात ना, ते दिसायला एक सारखे असतात. मग त्या जर मुली असतील तर त्या दोन्ही मुलीच असतील, 2 मुलं असतील तर दोघंही मुलेच असतील, आणि हे दिसायला एकदम डिक्टो सारखे असतात. यांचे जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा सगळ्या गोष्टी सारख्या असतात. का सारख्या असतात, कारण ते एकाच झायगोट पासून दिसतात, तयार झालेले असतात. फक्त फरक काय असतो, 8 दिवसाच्या पूर्वी त्या 2 सेल मध्ये अचानक त्यांच्यामध्ये डिव्हिजन झाल्यामुळे किंवा 2 गटात विभागल्या गेल्यामुळे त्या सेल असा काय होतो मित्रांनो, ह्या ट्विन्स तयार होतो. हे ट्विन्स दिसायला पूर्ण सारख्या असतात. माझ्या क्लासमध्ये ज्या मैत्रिणी होत्या माझ्या, त्या दोन्ही सारख्या एकमेकाला दिसत होत्या. म्हणजे दोन्ही कोणती कोण आहे कधी ओळखायचं नाही, मी अजूनही नाही ओळखत, ते हे होतं. आता बघा, झायगोट 8 दिवसाच्या आता हे झालं, हे दिसायला सारखे असतात, ते यांचं लिंग वगैरे सारखं असतं, ते सांगितलं सेक्स. आता बघा, 8 दिवस झाले जेव्हा झायगोट तयार झाला, त्यावेळेस आता हा जो झायगोट तयार होता, आज 24 मार्च फरवरीला तयार झाला, त्याला 8 दिवस 3 मार्चला होणार होते. पण हा झायगोटचे अचानक 8 दिवस झाल्यानंतर जेव्हा ह्या झायगोटचे 8 दिवस झाल्यानंतर ज्या सेल असतात, त्या सेलचे 2 गटामध्ये विभाजन होते, बरोबर. मी काय म्हटलं बघा, हा झायगोट होता, 8 दिवसाच्या पूर्वी झालं, 2 गटामध्ये विभागला गेला, त्यावेळेस ते सेपरेट जीव म्हणून 2 जीव व्यवस्थित तयार झाले. पण ज्या वेळेस झायगोट तयार झाल्याच्या 8 दिवसानंतर, झायगोट तयार झाल्याच्या 8 दिवसानंतर ज्यावेळी झायगोटच्या सेल मध्ये
वेगवेगळ्या सेलमध्ये, 2 सेलमध्ये जेव्हा गटात विभागल्या जातात, त्या विभागल्या गेल्यानंतर त्यापासून जे तयार होणारे जे ते जीव तर 2 असतात, पण ते काय असतात मित्रांनो, एकमेकांना जोडून असतात. असं का बरं झालंय? कारण झायगोट तयार झाल्याच्या 8 दिवसाच्या आधी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गटात झालं तरी काही फरक पडला नाही, कारण वेगवेगळे त्यांना वेळ भेटलं तेवढं तयार व्हायला. पण ज्या वेळेस 8 दिवसाच्या नंतर ह्या झायगोट मधल्या सेल असे अचानक विभागून जातात आणि त्यांच्यापासून 2 जीव तर तयार होतात, पण त्या जीव मध्ये काही काही गोष्टी सेम असतात, म्हणून त्याला सायमेज म्हणत होता, सायमेज कॉन्जाईट ट्विन्स म्हणतात. कारण ते दोघे जण जे जीव असतात ना, ते एकमेकाला काय होऊन जातात, त्यांचे अवयव जोडून जातात, अवयव. असं का होतंय? कारण ज्यावेळी सेल झायगोट तयार होते, त्या झायगोट मधले असणाऱ्या सेल ना, ते डिव्हिजन करत असतात, तुमच्या बॉडी मधले बॉडी पार्ट तयार करत असतात. तर अशा वेळेस 8 दिवसाच्या पहिलं प्रोसेस होतं म्हणून ते 2 वेगवेगळे होऊन गेले, पण 8 दिवस झाल्यानंतर तसं झाल्यामुळे जे ऑर्गन बिर्गन तयार झाले ते जवळजवळ तयार 2 बॉडी होऊन गेल्या, पण ती जोडून होऊन गेले ना. त्याच्यामुळं 8 दिवसाच्या नंतर जेव्हा झायगोट तयार झाला त्यावेळी असं जे तयार होतात त्याला को जॉईंट ट्विन्स म्हणतात, को जॉईंट किंवा सायमेज ट्विन्स म्हणतात. आणि हे दोघे जण जुळून असतात. फोटो पहा तुम्ही युट्यूबवर, सायमेज सायमेज ट्विन्सचे. ते खूप त्यांना त्रास सहन करावा लागतो, दोघं जण कुठं जावं लागतं, दोघांना एकच शर्ट घालावा लागतो, फिरायला बसायचं असेल दोघं एकाच जागेवर बसून, कोणी इकडे जोडून असतो, कोणी इकडे जोडून असतो, कोणी इकडे जोडून असतो. असे हे का बरं घडत असते? तर झायगोटचे 8 दिवसाच्या झाल्यानंतर जेव्हा 2 विभाग गटामध्ये जेव्हा सेलचे विभाजन होते त्यावेळी हे ट्विन्स तयार होतात मित्रांनो. तुम्हाला 2 टाईपचे ट्विन्स सांगितलं म्हणून तुम्हाला झायगोटवर फोकस करायला सांगितलं. 8 दिवसाच्या आधी तयार झालं ते सारखे दिसणारे असतात आणि वेगवेगळे सारखे दिसणारे असतात, आणि 8 दिवसाच्या नंतर असतात ते जोडून असतात. आणि तिसरा एक टाईप होता मित्रांनो, तो असतो 2 असतात पण ते सारखे नसतात, पण एकाच वेळी जन्माला येतात, तो तिसरा. तो असा का होतो? ज्यावेळी रिप्रोडक्शन होत असतं त्यावेळी जे काही फिमेल असते त्या फिमेल कडून एकच एक सेल काय यायला पाहिजे, एकच एक सेल यायला पाहिजे, पण चुकून बहुत असं रेअर केस असतात की अचानक 2 एक सेल फर्टिलायझेशनसाठी किंवा फलनासाठी येत असतात. त्यावेळी ह्या 2 सेलला 2 स्पर्म काय करत असतात, हा एक स्पर्म असतो आणि हा एक स्पर्म असतो, हा सेल ह्या एक सेलला, हा एक सेलला. तर अशा वेळेस हे 2 एक सेलला 2 स्पर्म काय करत असतात, फर्टिलाइज करत असतात, आणि ह्या 2 सेल पासून 2 झायगोट तयार होत असतात. ह्या 2 झायगोट तयार होत असतात आणि ह्या 2 झायगोट आपल्या आईच्या पोटामध्ये काय असतं, वाढत असतं. आणि ते जरी एकाच वेळी जरी जन्माला आले तरी ते दोघाही दिसायला सारखे नसतात. का? कारण ते एक तर मुलगा असू शकते किंवा मुलगी असू शकते किंवा दोन्ही सारखे मे बी असू शकतात, पण त्यामध्ये दोन्ही सारखेच असणार होते. का? कारण ती एका झायगोट पासून तयार झाले होते, पण याच्यामध्ये हा झायगोट वेगळा, हा झायगोट वेगळा, त्याच्यामुळे यांच्यामध्ये सेक्स सारखं असेल, दोघे जण मुली मुलीच असतील किंवा दोघं मुलंच असतील याची गॅरंटी नाही. कोणता मुलगा असू शकते, कोणती मुलगी असू शकते. दिसायला सारखे असतील याची गॅरंटी नाही. का? कारण ते 2 वेगवेगळ्या झायगोट असून तयार झाले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये दिसायलाही सारखेपणा असेल याची गॅरंटी नाही, पण त्याच्यामध्ये होती. कारण ते जेव्हा एकाच, लक्षात ठेवा बेसिक, एकाच झायगोट पासून तयार झालं म्हणजे दिसायला सारखे असणार आहे, एकच जेंडर असणार आहे त्यांचं, मेल असतील, फिमेल असतील. या 2 झायगोट पासून तयार झाले, मग ते दोन्ही मेल असू शकते, दोन्ही फिमेल असू शकतात, का एक मेल एक फिमेल असू शकतं. हे दिसायला सारखे नसतात कारण ते 2 झायगोट पासून तयार झालेले असतात. ह्या सगळ्या बेसिक मित्रांनो सायन्स होता ट्विन्सचा. मग तो सारखे होमोजिनियस होते, हेट्रोजिनियस होते, को जॉईंट होते, सारखे का दिसतात, जुडे का होतात, त्याच्यानंतर ते जोडून काय येतात, दोन्ही सारखे नसतात पण एकाच वेळी जन्माला येतात, सारखे असतात एकाच वेळी जन्माला येतात, जुळून येतात. अशा प्रत्येक तुमच्या प्रश्नाचे उत्तर मला तरी वाटते या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज देण्याचा काय केलाय, प्रयत्न केला. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे जे काही व्हिडिओ टाकत असतो ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.